गुड मॉर्निंग. तर मंडळी आम्ही आत्ता त्र्यंबकेश्वर येथे पोहोचलो. सकाळचे अंदाजे 7 वाजले आणि 7 वाजता आम्ही जवळजवळ 5 ते 6 तासाचा आमचा प्रवास झाला आणि इथे आम्ही शिवालय पॅलेसमध्ये आलो आणि आता आपला नाश्ता वगैरे इथे आंघोळी वगैरे होत आहेत. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही पुढे जाणार आहोत. तर मंडळी इथे सर्वांची आंघोळ झाली. माऊंची सुद्धा आंघोळ झाली. इकडे काका इकडे गरम पाणी, इथे सर्वांसाठी पाण्याची सोय करत आहे. गरम पाणी हे असं पाणी येते आमच्याकडे. इथे छोटासा गॅसवरचा गिझर आहे, कॉईलवरचा, आणि छान केलेली असते. गॅस हे काय सिलेंडर लावून तर सर्वांची आंघोळ तर झालेलीच आहे आता. हां, एक चांगला आहे इथं सिस्टम. सर्वांनी इकडे आम्ही तर इकडे गरम पाण्याची खास सोय वरती सुद्धा त्या साईडला झाली का आंघोळ. याच्यासाठी पण बादल्यांची कमतरता. 20 रुपये बादली आंघोळीसाठी प्रत्येक ठिकाणी आहे. 20 रुपये बादली आणि सिस्टम छान आहे इथे गरम पाण्याचं. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. झाले आंघोळ? आंघोळ झाली काय? आंघोळ आता होणार आमचे. पण करून घ्या आंघोळ आता गरम पाण्याने. एवढी पाणी गणपती बाप्पा. इकडनं मोर्या. श्रेयांश, हे आरू. तर मंडळी सकाळ सर्व नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही मंदिरात जायला निघालो. तर सर्वजण इकडे बघू शकता, चालले सर्व मंदिराकडे आणि इकडे पाठीमागे आपल्याला या मंदिरामध्ये जायचं आहे. तर रुद्राक्ष और रुद्राक्षाचा मला फुल. तर मंडळी समोरच दिसतं हे मंदिर आहे इकडे. छानपैकी कंद सुद्धा लावला आपल्या. लावून घ्या. ओम नमः शिवाय. एकाने द्या.
तर म्हणजे इथे बघू शकता द्राक्ष ना. तर मंडळी आम्ही इथे सर्वांची चप्पल एकत्र करून ठेवतोय, म्हणजे तिकडे तिकडे गडबड नको कोणाची व्हायला. घ्या चपला घ्या, हळू चप्पल 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 800 चप्पल. तर मंडळी आम्ही आतमध्ये आता एंट्री केलं इथे आणि मंदिराच्या आतमध्ये आम्ही प्रवेश करतोय. तर मंडळी खूप गर्दी असते या ठिकाणी, तेव्हा अशा लाईन्स आहेत मोठमोठ्या इकडे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनं मृत्युर्मुक्षीयमावृता. आलं ना? ओम नमः म्हणजे लास्टला नाही नाही जमत. होईल होईल, प्रयत्न प्रयत्न. पूर्ण बेंबीच्या त्याच्यापासून नाही का. आला आला आला, येणार 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 येणार. आला आला आला. वा वा, हर हर
तर मंडळी आत्ताच आमचं नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे दर्शन आम्ही घेतलं आणि हा कालपासूनचा आमचा आज प्रवास तर इथेच थांबतो आहे आणि दुसऱ्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतो आहे आणि आता आम्ही पुढल्या प्रवासाला निघतो आहे. तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करतो आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.